हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा आपला टॉपिक आहे की मुलांना प्ले स्कूलला केव्हापासून पाठवायचं किंवा हे कसं ओळखायचं की आता आपली मुलं प्ले स्कूलला जाण्यासाठी तयार आहे. तर येस, हे मेनली दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. त्यातला पहिला फॅक्टर आहे पॅरेंट्स रेडीनेस आणि दुसरा फॅक्टर आहे चिल्ड्रन्स रेडीनेस. तर पॅरेंट्स रेडीनेस म्हणजे काय, तर पालक आपल्या मुलांना प्ले स्कूलला पाठवण्यासाठी किती तयार आहेत किंवा कोणत्या सिच्युएशनला, कोणत्या कंडिशन्सना पालक आपल्या मुलांना प्ले स्कूलला पाठवू शकतात. तर त्यातला पहिला पॉईंट आहे, तुम्ही दोघेही वर्किंग आहात, तुमच्याकडे कोणतीही सपोर्ट सिस्टीम अवेलेबल नाही आहे किंवा मुलांना घरी बघण्यासाठी इतर कोणीही नाही आहे, तर त्या कंडिशनला तुम्ही मुलांना प्ले स्कूलला पाठवू शकता. दुसरा पॉईंट असा आहे की तुम्ही दोघेही वर्किंग आहात, तुमच्याकडे सपोर्ट सिस्टीमही अवेलेबल आहे, घरात मुलांना बघण्यासाठी इतर व्यक्तीही आहे, पण तरीही तुम्हाला असं वाटते की आपल्या मुलाची योग्य त्या प्रकारे डेव्हलपमेंट होत नाही आहे, तर त्या कंडिशनला सुद्धा तुम्ही मुलांना प्ले स्कूलला पाठवू शकता. तिसरा पॉईंट असा आहे, तुम्ही घरीच आहात, पण तुमच्याकडे कामं इतकी आहे की त्यामुळे तुम्ही मुलांना वेळ देऊ शकत नाही आहे, त्यांना जास्त एंगेज करू शकत नाही आहे, तर त्या कंडिशनला सुद्धा तुम्ही मुलांना प्ले स्कूलला पाठवू शकता. चौथा आणि शेवटचा पॉईंट असा आहे की तुम्ही घरीच आहात, तुमच्याकडे वेळसुद्धा आहे, पण तुमच्याकडे त्या इनोव्हेटिव्ह आयडियाज नाही आहे की ज्यामध्ये मुलं एंगेज होऊ शकतील किंवा तुम्ही मुलांना त्या ॲक्टिव्हिटीज नाही देऊ शकत आहे की ज्यामुळे त्यांच्या स्किल डेव्हलप होतील. तर येस, त्या कंडिशनलासुद्धा तुम्ही मुलांना प्ले स्कूलला पाठवू शकता. आता हा झाला पालकांचा रेडी. तर येस, आता बघूया मुलांचा रेडीनेस काय आहे, मुलांचा रेडीनेस कसा चेक करायचा. तर त्यासाठी सुद्धा आपण काही पॉईंट कन्सिडर करूया. त्यातला पहिला पॉईंट आहे कम्युनिकेशन. आपल्याला माहीतच आहे की या वयातील मुलं प्रॉपरली कम्युनिकेट करू शकत नाही, पण ॲटलीस्ट त्यांना त्यांच्या बेसिक नीड तरी कम्युनिकेट करता यायला हव्यात. जसे की भूक लागणे, तहान लागणे, पॉटी, टॉयलेट यासारख्या गोष्टी त्यांना सांगता यायला हव्यात. टॉयलेटचं ठीक आहे, आपण त्यांना प्ले स्कूलला जाण्याआधी डायपर लावून दिलं तर ते सहज 2-3 तास चालतं. तिकडनी आल्यावर आपण ते चेंजसुद्धा करू शकतो. पण इतर गोष्टी त्यांना सांगता यायला हव्यात. आता ते घरातून बाहेर पडणार आहे, तर त्यांना कुठे दुखतं आहे का, कुठे इंजुरी झाली आहे का, किंवा त्यांच्यासोबत असं काही घडलं आहे का की ज्यामुळे ते डिस्टर्ब झाले आहेत, हे त्यांना सांगता यायला हवं. पुढचा पॉईंट आहे वॅक्सिनेशन. प्ले स्कूलमध्ये ॲडमिशन करायच्या आधी मुलांचं वॅक्सिनेशन कंप्लीट असायला हवं, जेणेकरून मेजर आजारांसोबत लढण्याची एक स्ट्रॉंग इम्युनिटी त्यांच्यामध्ये तयार व्हायला हवी. बाकी मुलं जशी बाहेर पडायला लागतात, शाळेत जायला लागतात, तशी रोजच छोटे मोठे आजार घेऊन येतात. त्यामध्ये स्टमक इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन या सहज चालणाऱ्या गोष्टी आहेत. तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुमचा मुलगा आता एक प्रॉपर रुटीनमध्ये आलेला आहे, तो एक प्रॉपर असा मील प्लॅन फॉलो करतो आहे, हे बघणंसुद्धा महत्त्वाचं आहे. त्याची एक रात्रीची झोप असली पाहिजे आणि एक दुपारची झोप असली पाहिजे आणि त्याच्या खाण्याच्या वेळासुद्धा निश्चित असल्या पाहिजे. सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी लंच आणि रात्री डिनर, आणि मध्ये जर त्याला वाटलं तर 1-2 स्नॅक तो घेत आहे का, याकडे सुद्धा लक्ष देणे तितकंच महत्त्वाचं आहे. चौथा पॉईंट असा आहे की मुलांना जास्त एक्सपोजरची गरज असते, जास्त स्टिम्युलेशनची गरज असते. आपल्या एक गोष्ट लक्षात येते की मुलं जसजशी मोठी होतात तसतशी त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात. तीच ती खेळणी खेळून त्यांना बोर व्हायला लागतं, त्याच त्या गोष्टी करून ते कंटाळून जातात. तर अशा वेळेस त्यांना वेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतवण्याची गरज असते की जेणेकरून त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट योग्य प्रकारे होईल. तर येस, त्या पॉईंटला आपण त्यांना प्ले स्कूल हे एक ऑप्शन देऊ शकतो. पुढचा पॉईंट आहे सेपरेशन एन्झायटी. म्हणजे काय, तर आता तुम्ही मुलांना प्ले स्कूलमध्ये टाकणार आहात, पण त्यांना तुमच्यापासून लांब राहायची सवय नाही आहे, तर अशा कंडिशनमध्ये मुलं प्ले स्कूलमध्ये सेटल होऊ शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला आधी त्यांना तुमच्यापासून लांब राहायची सवय करून द्यावी लागेल, तरच मुलं प्ले स्कूलमध्ये सेटल होऊ शकतील. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तुम्ही एका वेगळ्या रूममध्ये राहा, त्यांना सांगा तुम्ही कामात आहात, त्याला एका वेगळ्या रूममध्ये ठेवा, त्याच्याजवळ काही खेळणी किंवा त्याला काही ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करा की जेणेकरून त्याला तुमच्यापासून लांब राहायची सवय होईल आणि तो प्ले स्कूलला लवकर सेटल होऊ शकेल. काही पॅरेंट्स खूप लकी असतात, मुलं इझिली प्ले स्कूलला सेटल होतात, हसत हसत जातात, तिथे देणाऱ्या ॲक्टिव्हिटी करतात आणि हसत हसत घरी परत येतात. पण काही मुलं
15 दिवस 1 महिना होतो तरी ते रडतच असतात. तिथे गेल्यावरही त्यांचं रडणं कंटिन्यू सुरूच असतं. तर त्या कंडिशनमध्ये काय करायला हवं, की प्ले स्कूलला टाकण्याआधी तुम्ही मुलांना तुमच्यापासून लांब ठेवायची सवय करा. त्यांना अ, अशी सवय करा, की ते तुमच्यापासून काही वेळ दूर राहू शकतील. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, की त्यांना सांगा, की "मी कामात आहे, तू थोडा वेळ बाहेर खेळ." किंवा तुम्ही त्याला एका वेगळ्या रूममध्ये काही खेळणी देऊन किंवा काही ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज करून ठेवू शकता आणि त्याला सांगा, की "तुम्ही कामात आहे, तोपर्यंत तू खेळ." या प्रकारे मुलांना हळूहळू तुमच्यापासून लांब राहायची सवय होईल आणि मुलं प्ले स्कूलमध्ये लवकर सेटल होतील. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो सेल्फ डिपेंडन्सी. तुमचा मुलगा थोडा तरी सेल्फ डिपेंडंट असायला हवा. म्हणजे काय, तर तो किमान गोष्टी तरी करू शकला पाहिजे, ज्यामध्ये बाईट उचलून खाणे, पाणी पिता येणे, त्याचबरोबर त्याला पॉटी येत असेल आणि कुणी त्याला पॉटी सीटवर पकडून बसवत असेल, तर तो पॉटी करू शकला पाहिजे. किमान या गोष्टी तरी त्याला करता यायला हव्यात. त्याचबरोबर तो एन्व्हायर्नमेंट कॉशियस असायला हवा, की कोणत्या गोष्टी केल्याने त्याला इंजुरी होऊ शकते किंवा मग कोणत्या गोष्टी त्याच्यासाठी हार्मफुल ठरू शकतात, याचं नॉलेज त्याला असायला हवं. पुढचा पॉईंट आहे सोशल स्किल. तुमची मुलं जर वयाने अगदीच लहान असतील, तर ते प्ले स्कूलमध्ये सेटल होऊ शकणार नाही. त्यांना इतर मुलांमध्ये मिक्स होता येणार नाही. पण याउलट जर तुमची मुलं वयाने मोठी असेल, तर ते इतर मुलांबरोबर पटकन मिक्स होतील. त्याचबरोबर त्यांना प्ले स्कूलचं एन्व्हायर्नमेंटसुद्धा आवडायला लागेल. तिथे होणाऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट चांगलं असेल आणि यामुळे त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली होईल आणि ते प्ले स्कूलमध्ये अगदी हॅपीली सेटल होतील. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे स्टॅमिना. आता तुमचा मुलगा प्ले स्कूलला जाणार आहे. तिथे त्याला 2-3 तास राहायचे आहे. तिथे त्याला वेगवेगळ्या फिजिकल, मेंटल ॲक्टिव्हिटीज करायच्या आहे. तर त्यासाठी त्याचा स्टॅमिना शेवटपर्यंत टिकणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, की मेक शुअर तुम्ही जेव्हा त्याला खायला द्याल, की तुम्ही त्याला हेल्दीच द्याल आणि त्याची झोप प्रॉपर झालेली असेल, जेणेकरून तो तिथे गेल्यावर इरिटेट होणार नाही आणि त्याचा स्टॅमिना शेवटपर्यंत टिकून राहील. ज्यामुळे तो दिलेल्या ॲक्टिव्हिटीज प्रॉपर करेल आणि त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली होईल. तर ही काही पॉईंट्स होती, जी तुम्ही तुमच्या मुलांना प्ले स्कूलमध्ये टाकायच्या आधी कन्सिडर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला, त्यांचा सल्ला घ्या. ॲज अ पॅरेंट्स आपण आपल्या मुलांसाठी बेस्टच करतो. सो विचार करा आणि योग्य तो निर्णय घ्या. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. तर आज इथेच थांबते. बाय बाय.